सध्या मुंबईमध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणूक ही गिरगाव चौपाटीवर दाखल झालेली आहे, तर दुसरीकडे पुण्यामध्ये देखील विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. तर पुण्यामध्ये हा जल्लोष आपण पाहतोय. डीजेच्या तालावरती नाचत गाजत थिरकत आपल्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला जातोय. कालपासूनच या मिरवणुका सुरू झालेल्या आहेत, परंतु रात्रीच्या सुमारास डीजेवरती बंदी असल्यामुळे या मिरवणुका कुठेतरी थांबवण्यात आल्या होत्या आणि आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. बाप्पाची अखेरची झलक पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. 20-20 तास ह्या मिरवणुका सध्या सुरू आहेत, तर दुसरीकडे मुंबईमध्ये देखील लालबागचा राजा ह्या गावाला निघण्यासाठी सज्ज झालेला आहे. अखेरचे काही क्षणच हे उरलेले आहेत आणि अखेरच्या काही क्षणांमध्ये आपल्या बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी, त्याची एक झलक आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी हा भक्तीचा जनसागर उसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. लालबागचा राजा आता हळूहळू विसर्जनाकडे मार्गक्रमण करतोय. अगदी काहीच वेळामध्ये बाप्पाची आरती देखील केली जाईल आणि त्यानंतर या अत्याधुनिक अशा स्वयंचलित तराफ्यावरती बाप्पा विराजमान होतील आणि मार्गक्रमण करतील. तर दुसरीकडे अनेक मंडळांच्या गणपतींचं विसर्जन होणं देखील बाकी आहे. अनेक गणपती बाप्पा हे या गिरगाव चौपाटीवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 20 तासांपेक्षा अधिक या मिरवणुका चालत असतात आणि हेच किंबहुना मुंबईतल्या या विसर्जन मिरवणुकींचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. इतके तास होऊन गेलेले आहेत तरी देखील या भक्तांचा उत्साह, त्यांचा जल्लोष हा कुठेही कमी होत नाही. ज्या पद्धतीनं बाप्पाचं आगमन केलं जातं त्याच पद्धतीनं किंबहुना त्याहीपेक्षा अधिक जल्लोषामध्ये, उत्साहामध्ये या बाप्पाचं विसर्जन केलं जातं. आणि या मुंबईमध्ये दुसरी विसर्जनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे खरं तर जात धर्म पंथ यांच्या पलीकडे जाऊन हा गणेशोत्सव दरवर्षीच साजरा केला जातो. सगळे एकोप्यानं हा गणेशोत्सव साजरे करतात आणि लालबागच्या राजाची देखील काल मुस्लिम बांधवांकडून आरती केली जाते. त्यामुळे जात धर्म पंथ यांच्या पलीकडे जाऊन हे गणेश भक्त एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि खरं तर गणेशोत्सवाचं हेच एक वैशिष्ट्य आपल्याला दरवर्षी प्रत्येक शहरामध्येच पाहायला मिळतं. प्रत्येक गणपती मंडळांमध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळत असतं आणि हा भक्तीचा जनसागर आता उसळलेला आहे. अगदी काहीच वेळामध्ये लालबागच्या राजाची आरती केली जाईल. पुढल्या वर्षी लवकर या अशी मनोभावे एक आवाहन बाप्पाला केलं जाईल आणि त्याच आतुरतेनं हे भक्तगण कधी एकदा बाप्पा पुढल्या वर्षी लवकर येईल याची वाट बघतील. कारण आज निरोपाचा क्षण हा येऊन ठेपलेला आहे. 10 दिवस ज्या बाप्पाची मनोभावे पूजा केली, ज्या बाप्पाची सेवा केली, तो बाप्पा आता गावाला जायला निघालेला आहे. त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे भावुक झालेले हे सगळे भक्तगण आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण अंतःकरण हे जड झालेलं असलं तरी देखील त्याच आनंदामध्ये, त्याच उत्साहामध्ये बाप्पाला निरोप देखील दिला जातो आणि 10 दिवसांचा हा जो उत्साह असतो, जो आनंद असतो, तोच मनामध्ये साठवत वर्षभर काम करण्यासाठी हे भक्तगण सज्ज झालेले असतात. लालबागच्या राजाची आपण ही दृश्य पाहतोय. आता लालबागचा राजा हा हळूहळू पुढे पुढे सरकतोय. मिनिटागणिक खरं तर या विसर्जन मिरवणुकांचा क्षण हा अत्यंत महत्वाचा असतो. तराफा जवळ आता हा बाप्पा येऊन ठेपलेला आहे आणि अगदी काहीच वेळामध्ये या अत्याधुनिक अशा स्वयंचलित तराफ्यावरती बाप्पा स्वार होतील आणि या समुद्राच्या दिशेनं मार्गक्रमण करतील. विविध क्षेत्रातली मंडळी, नामवंत व्यक्तिमत्व देखील आपण या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अनंत अंबानी हे देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर अनेक राजकीय नेते मंडळी
ही देखील दरवर्षीच या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेली दिसतात आणि याही वर्षी त्याच उत्साहामध्ये, त्याच जल्लोषामध्ये बाप्पाला अखेरचा निरोप दिला जातोय. दहा दिवसांपासून हे कार्यकर्ते आपल्या मंडळामध्ये बाप्पाची सेवा करत असतात. अहोरात्र बाप्पाची सेवा केल्यानंतर आज अखेर हा निरोपाचा क्षण येऊन ठेपतो. खरं तर कोणालाही न आवडणारा असा हा क्षण असतो, परंतु आतुरता असते पुढल्या वर्षी देखील बाप्पा याच पद्धतीनं आनंद घेऊन आपल्या शहरामध्ये येईल, आपल्या घरी येईल आणि त्याच पद्धतीनं पुढल्या वर्षी देखील आपण हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करू. त्यामुळे अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये, परंतु तितक्याच जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप दिला जातोय. खरं तर 20-20 तास या मिरवणुका चालतात. पाय ठेवायला सुद्धा इथे जागा नसते, मुंगी शिरायला देखील जागा नसते. म्हणजे काय ते या मुंबईच्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. त्यामुळे कुठेतरी पोलीस प्रशासनावर देखील याचा ताण आलेला असतो. हा संपूर्ण जनसागर, ही गर्दी लक्षात घेता मुंबई पोलीस हे देखील सतर्क झालेले असतात. अनेक दिवसांपासून त्यांचं बंदोबस्तासाठी ते प्रयत्न करत असतात आणि यावर्षी देखील मुंबई पोलिसांकडून कडेकोट असा बंदोबस्त आपण या प्रत्येक मिरवणुकीमध्ये पाहिला. त्यामुळे त्यांचंही योगदान या मिरवणुकीमध्ये खरंच वाखाणण्याजोगं, कौतुकास्पद असंच आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेने देखील या मिरवणुकीसाठी जय्यत अशी तयारी या गिरगाव